तर ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जागेचा खरेदी खत केलाय त्या पुण्यातील बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी पोलिसांनी पाडली आहे। त्या ठिकाणच्या कागदपत्रांची चौकशी सध्या पोलीस करताना दिसतात। महत्वाची अपडेट आहे। ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जागेचा खरेदी खत केला त्या पुण्यातील बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी आज बावधन येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर छापेमारी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया या च्या दस्त नोंदणी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी बावधन पोलिसांनी ही छापेमारी केली आहे। आपण पाहू शकतो की बावधन परिसरामध्ये हा 6 दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 4 यांचा कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये मुंडवा येथील जवळपास 40 एकर जमिनीची दस्त नोंदणी करण्यात आली होती आणि ह्या दस्त नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली असा देखील आरोप करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या जमिनीची दस्त नोंदणी करण्यात आली ही जमीन सरकारी जमीन होती, त्याचबरोबर ती जमीन वतनाची होती असा देखील आरोप करण्यात आला आहे आणि त्या संदर्भात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी बावधन पोलीस तपास करत आहेत। या ठिकाणी काही कागदपत्र बावधन पोलीस ताब्यात घेऊन त्या अनुषंगाने पुढील कारवाई करणार आहेत आणि या कारवाईमध्ये या प्रकरणामध्ये ज्या 3 लोकांवर गुन्हा दाखल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।